Hello guys, welcome to Shikshan Sutya app. Myself Balaj sir. Today I am going to start our 11th standard mathematics. Okay. So in 11th standard mathematics, our first chapter is angle and its measurement. So in angle and its measurements. So in last year means in 10th standard म्हणजे 10वी मध्ये आपण शिकलेलो आहोत की अँगल म्हणजे काय नेमकं आणि ते अँगलची स्टँडर्ड पोझिशन वगैरे काय आहे. पण पहिल्यांदा तुम्ही ऐकत आहात की डायरेक्टेड अँगल काय आहे नेमकं. म्हणजे ॲक्च्युली आता मी घेणार आहे तो डायरेक्टेड अँगल आहे. ओके. मग डायरेक्टेड अँगल म्हणजे ॲक्च्युली काय आहे. तर डायरेक्टेड अँगल म्हणजे काय आहे म्हणजे डायरेक्टेड मीन्स व्हॉट म्हणजे ज्याला डायरेक्शन असेल. आता तुम्हाला माहीत आहे की व्हेक्टर क्वांटिटी आणि स्केलर क्वांटिटी तुम्ही जनरली 11मध्ये शिकलेला असाल की स्केलर आणि वेक्टर काय जर आता झालेला असेल तर ओके. तर अँगल हा व्हेक्टर क्वांटिटी किंवा स्केलर क्वांटिटी. आता मी काय म्हणू शकतो त्याला स्केलरही आहे आणि तो व्हेक्टरही आहे. म्हणजे डिपेंड आहे की आतापर्यंत जे आपण घेतलोत ते फक्त स्केलर होता आणि फक्त एका ठिकाणी तुम्हाला आठवण नसेल 10th अँगल हा निगेटिव्ह पण असू शकतो पॉझिटिव्ह पण असू शकतो. पण निगेटिव्ह आणि पॉझिटिव्ह काय असते नेमकं. It is means the sign depends on its direction. If we measure the angle in clockwise, it is negative, and if it is anti-clockwise, it is a positive as per the standard position of angle. Which is our standard position of angle? It's a positive x-axis. Okay. So that's why in a 11th standard, now we are going to start our directed angle. Okay. So let's see directed angle. नाव हेर ए ओ आणि बी इथं 3 पॉईंट आहेत ए ओ आणि बी आहेत. मग हा आहे डायरेक्टेड अँगल. पण थोडासा विचार केला तुम्ही 10thमध्ये जे आपण घेतलं आणि यामध्ये काय नेमका फरक काय आहे. तर फरक असा आहे की बघा जेव्हा मी इथून अँगल घेतोय तेव्हा मेजर करत आहे. काय आहे हे मेजर करत आहे. तुम्हाला आठवत असेल हे जेव्हा तुम्ही 10thमध्ये घेत होतो 10thमध्ये होता तेव्हा आपल्याला इथं काय होतं हे डायरेक्टेड अँगल जो आहे तो ह्या डायरेक्शननुसार जर मी हॉरिझॉन्टल एक्स ॲक्सिस घेतला आणि तो पॉझिटिव्ह असेल पॉझिटिव्ह ॲक्सिसपासून घेतलेला अँगल मग इथून मी क्लॉकवाईज म्हणजे अँटी क्लॉकवाईज जाईल किंवा क्लॉकवाईज जाईल त्यावरती त्या अँगलचा साईन डिपेंड होता. आलं लक्षात. ओके. म्हणून यामध्ये आपण हे आता डायरेक्टेड म्हणतो. आता डायरेक्टेड ओळखायचा कसा नेमकं तर हे डायरेक्शन दिलेले असते. त्यामध्ये काय आहे डायरेक्शन दिलेले आहे मी म्हणजे आय एम काउंटिंग दी अँगल फ्रॉम दिस हॉरिझॉन्टल आर लेट्स ओ बी. आता हे सुद्धा आपल्याकडं आता ओ बी दिलेलं आहे ओ बी आणि ओ ए आहे. मग अँगल तुम्ही सहज तुम्ही 10th ॲज पर द 10th हाऊ टू राईट दी अँगल ए ओ बी करेक्ट आहे. हे ए ओ बी म्हणाल तुम्ही. आलं लक्षात. पण आता आपण हे घेणार नाही. आलं लक्षात. आता 11th स्टँडर्डमध्ये डायरेक्टेड अँगल काय आहे काय डायरेक्टेड अँगल हे डिनोट करतो आपण जेव्हा मी अँगल लिहित आहे त्याला बघा हे सिम्बॉल जो आहे डायरेक्टेड अँगलचा आहे. म्हणजे सहज सांगायचं म्हणजे काय आपला डायरेक्टेड अँगल मीन्स व्हॉट अ अँगल हुज आर्म रोटेड इन द डायरेक्शन ज्याची आर्म हे डायरेक्शनमध्ये रोटेट होत असते. म्हणजे हे जे दिलेले आहे ना डायरेक्शन अँगलची मी इथून मेजर केलेली आहे. आलं लक्षात. ओ बी आर्म आणि ओ एम. मग ह्यामधले आर्म आपल्याला माहीत आहे 10thनुसार आर्म काय आहे हे आहे आपली इनिशियल आर्म. काय आहे इनिशियल आर्म. हे इनिशियल आर्म आणि हे टर्मिनल किंवा त्याला फायनल आर्म म्हणत असतो आपण. टर्मिनल आर्म किंवा फायनल आर्म म्हणतो. आलं लक्षात. मग हे काय झालं ओ ए आणि ओ बी आर आर्म्स. काय हे आर्म्स आहेत दोन्ही अँगलचे. टर्मिनल आहे आणि ही इनिशियल आहे ओ बी आणि ओ ए. आलं लक्षात. मग हे डोक्यावरती जे ॲरो दाखवलं आहे तेच आहे डायरेक्शन. त्याला आपण व्हेक्टर म्हणतो.
काय आहे व्हेक्टर. हे जे आर्म आहेत ते व्हेक्टर म्हणजे इथून स्टार्ट झाला राईट साईडला म्हणजे बी कडे गेलेला आहे म्हणजे त्याची डायरेक्शन आहे. इथं O2 ए गेलेला आहे त्याला सुद्धा डायरेक्शन आहे आणि मी अँगल मेजर केलेला आहे इथून तो सुद्धा डायरेक्टेड अँगल आहे. तो डायरेक्टेड अँगल आहे म्हणजेच हे डायरेक्शन डिनोट करतो. डायरेक्शन डिनोट केलेला अँगल म्हणजे काय आहे ह्या पद्धतीनं आपण डिनोट करतो त्या अँगल. कोणता आहे हा डायरेक्टेड अँगल आहे. त्यामध्ये हा इनिशियल आर्म हे आहे टर्मिनल आर्म दिलेला आहे. आलं लक्षात. मग ह्यामध्ये हां सो काय आता ह्यानंतर जे आहे आता बघा यामध्ये आता डायरेक्शन आहे म्हणतो मी अँगलला बरोबर आहे. मग जर मी तुम्हाला अँगल अँटी क्लॉकवाईज दिलेला असेल हे 10th झालेलं आहे. इफ अँगल इज डायरेक्टेड इन अ अँटी क्लॉकवाईज डायरेक्शन. अँटी क्लॉकवाईज म्हणजे काय घड्याळाच्या काट्याच्या विरुद्ध दिशेने. म्हणजे हे बघा घड्याळाचा काटा जो आहे तो ह्या साईडनं फिरतो म्हणजे हे डायरेक्शन कसे दाखवलेलं आहे त्याच्या अपोजिट आहे म्हणजे अँटी क्लॉकवाईज. काय आहे अँटी क्लॉकवाईज. बघा हे काय अँटी क्लॉकवाईज डायरेक्शन इज डिनोटेड बाय. हे अँटी क्लॉकवाईज डायरेक्शन डिनोट कशाने करतो आपण पॉझिटिव्ह. काय आहे तो पॉझिटिव्ह अँगलने डिनोट करत असतो. आणि क्लॉकवाईज डायरेक्शन जी आहे काय करतो निगेटिव्हने डिनोट करत असतो आपण. म्हणजे क्लॉकवाईज हे क्लॉकच्या दिशेने काउंट होत असते म्हणजे हे काय झाला क्लॉकवाईज. आता मी दुसरा एक्झाम्पल घेतलेला आहे. आता इथे एक अँगल काढला मी COD आहे. आता समजा मी हे COD दिलं आहे. COD काय करेल मी ह्या CODला दिल्यानंतर आता मला सांगा CODची डायरेक्शन कोणती आहे याचा टर्मिनल कोण आहे आणि इनिशियल कोण आहे. मग याचा इनिशियल आर्म कोणता आहे OC आहे का OD आहे. तर याचा इनिशियल आर्म जिथून आपला अँगल स्टार्ट होतो काय जिथून आपला अँगल स्टार्ट होतो. मग कुठून होतो स्टार्ट हे इथून होतो स्टार्ट. इथून होतो स्टार्ट म्हणजे तो इनिशियल आर्म झाला. काय आहे तो इनिशियल आर्म आहे. मग टर्मिनल कोण आहे मग टर्मिनल कोण आहे तर जिथं एंड होतो अँगल. आता इथून मी काउंट केलेला आहे अँगल फाय अँगल तो एंड कुठं होतो आर्म OD वरती म्हणजे हा काय झाला टर्मिनल आर्म. हे आहे टर्मिनल आर्म बरोबर आहे. आता COD आता ह्या अँगलला मी काउंट करेल की काय आहे हा अँगल COD आहे. कोणता अँगल आहे COD. आणि हा कोणता अँगल आहे BOA अँगल आहे. हां तर यामध्ये आपल्याला आता ह्याची डायरेक्शन इथं बघा ह्याची क्लॉकवाईज आहे आणि हा अँटी क्लॉकवाईज आहे. ऑब्वियस आहे हा पॉझिटिव्ह येईल हा निगेटिव्ह येईल. आता पॉझिटिव्ह येईल आणि निगेटिव्ह येईल म्हणण्यापेक्षा जर आता आपल्याला बघा जेव्हा जनरली आपण घेत होतो जनरली मी एक डायग्राम काढली इथं आणि इथं अँगल दिला हे AOB. तर तुम्ही डायरेक्टली याला काय लिहिला अँगल AOB बरोबर आहे. इज इक्वल्स टू यालाच मी काय लिहू शकतो अँगल BOA सुद्धा म्हणत होतो. पण यामध्ये मला सांगा तुम्ही ह्या डायरेक्शनचा काही इफेक्ट होता का अजिबात नाही. हेर इज नो एनी डायरेक्शन इन अँगल म्हणजे हा डायरेक्टेड अँगल नव्हता. मीन्स मी त्यामुळंच अगोदर सांगितलं स्केलार आहे का व्हेक्टर आहे दोन्ही आहे. मग ॲज पर युअर यूज म्हणजे आपल्या यूजनुसार
तो स्केलार आहे का व्हेक्टर हे डिनोट होतो अँगल. लक्षात. त्याला एक्झॅक्टली मी स्केलार इन अ जॉमेट्री वी कॅन यूज इट ॲज अ स्केलार ओनली. म्हणजे जेव्हा जॉमेट्रीमध्ये मी यूज करेल त्याला स्केलारच म्हणेल. परंतु जेव्हा मी आता 11th स्टँडर्ड आणि 12th स्टँडर्डला घेईल ते मी क्लॉकवाईज किंवा अँटी क्लॉकवाईज हे सांगितल्यानंतर मला तेव्हा डायरेक्टेड अँगल असेल तर मला त्याला व्हेक्टर क्वांटिटीज म्हणावं लागेल आणि जेव्हा स्केलार फॉर्ममध्ये जर दिलेला असेल तेव्हा त्याला स्केलार क्वांटिटीज म्हणावं लागेल. मी इकडं बघा हे AOB इज इक्वल्स टू अँगल BO आहे. एक्झॅक्टली मी सांगू शकतो आहे हे AOB इज इक्वल्स टू BO आहे. पण हे मी सहजरित्या लिहिलेलं आहे. पण मला सांगा इथं जे आहे मी अँगल तुम्हाला कोणता सांगितला हे डायरेक्टेड अँगलचा सिम्बॉल आहे COD. काय आहे COD आणि DOC हे इक्वल असेल का हो. इक्वल असेल का. DOC हे डायरेक्शन अँगल OD टू अँगल OC म्हणजे आर्म OD टू आर्म OC आहे का. अजिबात नाही. मग हे इक्वल येतील का अजिबात येणार नाहीत. और तुम्ही इथं सुद्धा अँगल कोणता BOA इज नॉट इक्वल्स टू अँगल AOB. कारण की डायरेक्टेड अँगल म्हटल्यानंतर आपल्याला त्याची डायरेक्शन फार महत्त्वाची आहे. ॲज पर द डायरेक्शन द टू अँगल्स आर नॉट इक्वल बिकॉज क्लॉकवाईज अँड क्लॉकवाईज अँटी क्लॉकवाईज डायरेक्शन मॅटर्स इन अ अँगल. अँगलमध्ये क्लॉकवाईज आणि अँटी क्लॉकवाईज डायरेक्शन हे मॅटर करत असते. त्यामुळं आपल्याला हे दोन अँगल्स हे कसे इक्वल घेता येणार नाहीत. म्हणून हे प्रॉपर्टीज ऑफ डायरेक्टेड अँगल आहेत. आता आपण घेतलं आपण जनरल स्केलर अँगल होता. पण जेव्हा डायरेक्टेड अँगल घेत असतो तेव्हा आपल्याला डायरेक्शन फार महत्त्वाचे आहे. डायरेक्शन घेतल्यानंतर आपल्याला तो अँटी क्लॉक आणि क्लॉकवाईज त्याच्यानुसार आपल्याला साईन घ्यावा लागते. म्हणजे सरळ सरळ इथं मी याला -φ लिहावं लागेल आणि इथला +θ आहे. +θ काय आहे तर डायरेक्शन कशी आहे. डायरेक्शन आहे अँटी क्लॉकवाईज असेल तर पॉझिटिव्ह आहे आणि हे क्लॉकच्या दिशेने फिरतं आहे म्हणजे क्लॉकवाईज असल्यामुळे हे कसं आहे तो निगेटिव्ह दिलेला आहे. ह्या पद्धतीचा आपला कोणता आहे डायरेक्टेड अँगल आहे. आलं लक्षात. फक्त डायरेक्टेड अँगलमध्ये काय आहे फक्त डायरेक्शन महत्त्वाचे आहे. वी हॅव टू कीप इन माइंड ॲज पर द डायरेक्शन वी हॅव टू टेक अ साइन ऑफ डायरेक्टेड अँगल. ओके. So next point is our zero angle. What? Zero angle. So what is zero angle? Now see, if I draw here one diagram, okay. So here is point O and here B. So here are again two arms, okay, OA and OB. But what is angle? What is the angle between OA and OB? It's 0. Measure is what? 0. So zero angle means if a two initial and terminal arm. So initial and terminal arms. Initial arm and terminal arms overlap with each other. म्हणजे जेव्हा इनिशियल आर्म आणि टर्मिनल आर्म दोन्हीही आर्म्स जे आहेत ते काय इनिशियल आर्म अँड टर्मिनल आर्म दोन्ही आर्म जेव्हा ओव्हरलॅप होत असतात तेव्हा त्याला आपण काय म्हणतो झिरो अँगल. कारण की त्याचा मेजरमेंट मला सांगा एक्झाम्पल जेव्हा मी हे दोन पेन आहेत जेव्हा मी हे दोन पेना काही अँगलवरती पुट केलेले आहेत म्हणजे यामधला अँगल काहीतरी आहे. आलं लक्षात. जेव्हा ते ओव्हरलॅप होतील नो व्हॉट इज द अँगल बिटवीन टू पेन. येस इट्स ऑब्वियसली झिरो. श्युअरली झिरो. ओके. सो लाईक दिस ओनली OA and OB are the arms and angle between them is 0. That's why this is a zero angle. What? It is zero angle. It is directed but it's a zero angle. Okay. OA and OB are arms. So this is called zero angle. So next is one rotation angle. What? One rotation
अँगल. सो व्हॉट इज वन रोटेशन अँगल? सो डू यू नो रोटेशन? तर रोटेशन म्हणजे काय? रोटेशनल मोशन माहीत आहे आपल्याला. रोटेशन मीन्स वन राऊंड. व्हॉट? वन राऊंड. इफ आय कन्सिडर अ क्लॉक, सो इट्स अ वन रोटेशन मीन्स it measures if our second hand will rotate once, then it completes 360 degree angle. करेक्ट. जेव्हा हा आवर हँड असतो तुमचा कोणता एक रोटेशन कंप्लीट करतो म्हणजे काय? इट मेजर्स 360 डिग्री अँगल. आता हे काय आहे? आता वन रोटेशन अँगल म्हटल्यानंतर थोडा कन्फ्युजन होईल इथं. हां, तर अगोदरची डायग्राम तेच होती, हे सुद्धा डायग्राम तेच आहे. मग ह्यामध्ये प्रश्न असा आहे की जेव्हा मी इथून घेतलेला आहे, आता कोणता आहे तुमच्या मतानं घ्या, एक इथं डायरेक्शन दाखवलेली आहे. अगोदरच्या याच्यामध्ये डायरेक्शन नव्हती, लक्ष करून बघा. त्या डायग्राममध्ये ही रोटेशन नव्हती, पण इथं दिलेली आहे. इथं काय केलेले आहे? दिलेली आहे. मग तुम्ही समजा आता इथं कन्फ्युजन कसं आहे, पहिला आर्म कोणता घेता त्यावरती आहे. समजा आपण ए घेतला आर्म, तिथून स्टार्ट केलेला आहे मी, तर हा डायरेक्टेड अँगलच आहे, ए ओ बी आहे. त्याचा मेजर आत्ताच सांगितला मी काय, इफ वन कंप्लीट रोटेशन मीन्स इट मेक्स कंप्लीट 360 डिग्री अँगल. बरोबर आहे. जेव्हा 360 डिग्री अँगल मेजर करत असतो, इट मे बी क्लॉकवाईज और अँटी क्लॉकवाईज, पण अँगल किती मेजर करतोय वन रोटेशनमध्ये? 360. म्हणजे तो डिनोट कशाने करतो आपण? 360 डिग्रीने डिनोट करत असतो. त्यालाच आपण काय म्हणतो? वन रोटेशन अँगल. काय आहे? वन रोटेशन अँगल. ओके. सो नेक्स्ट इज व्हॉट? नेक्स्ट इज स्ट्रेट अँगल. नेक्स्ट इज अ स्ट्रेट अँगल. सो व्हॉट इज बाय स्ट्रेट? स्ट्रेट पाथ डू यू नो? इन लास्ट इयर म्हणजे 10th मध्ये आपण शिकलो होतो स्ट्रेट म्हणजे काय. जेव्हा स्ट्रेट म्हणजे 180 जो अँगल असतो, म्हणजेच जेव्हा मी हे दोन रे अपोजिट घेतले, इफ आय जॉईन टू रेज, इफ टू रेज फॉर्म अ स्ट्रेट लाईन, टू अपोजिट रे फॉर्म अ स्ट्रेट लाईन. जेव्हा दोन अपोजिट रे आहेत, समजा मी मिडलला ओ घेतलेला आहे आणि दोन अपोजिट रे पासून एक स्ट्रेट लाईन बनलेली आहे बघा. हे ए बी जर घेतला मी तर इट्स अ लाईन. ती लाईन आहे, दोन्ही साईडला ॲरो आहे, दोन्ही साईडने एक्सटेंड करू शकतो. लक्षात. पण इथं मी ओ ए आणि ओ बी, मग इथं मेजरमेंट कसा घ्यायचा नेमका? हे सुद्धा डायरेक्टेड अँगल आहे, हे सुद्धा डायरेक्टेड अँगल आहे. मग घ्यायचा कसा? समजा इफ आय मेजर द अँगल फ्रॉम ओ ए टू ओ बी, O A to O B, it is in anti-clockwise direction. Okay, and again if I measure from O B to O A, O B to O A, O B to O A, it is again anti-clockwise direction because it is in a same direction. It is in a